नमस्कार मंडळी, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी ते हादग्याच्या फुलाची भाजी बनवते। त्यासाठी मी ते पाव किलो हादगा घेतलेला आहे आणि ही हादग्याची फुलं मी 2 वेळेला स्वच्छ धुवून घेतली आहे। त्यानंतर यामधला जो कोंब आहे ना, तो कोंब आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि हे जे मागचं देठ आहे ते सुद्धा काढून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत भाजी बनवण्यासाठी। देठ काढण्याचं आणि कोंब काढण्याचं कारण म्हणजे ते कोंब थोडासा कडवट असतो, भाजी कडसर होऊ शकते, त्यामुळे आपल्याला हा मधला कोंब काढून घ्यायचा आहे आणि हे मागचं देठ सुद्धा काढून घ्यायचे। फक्त आपल्याला इथे फुलाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत। बघा या पद्धतीने असं खूप छान होती ही भाजी, नक्की ट्राय करा। बघा याच पद्धतीने आता सर्व फुलांचा देठ आणि मधला कोंब मी काढून घेते। बघा या पद्धतीने असा निघतो तो। तर बघा आता सर्व मी काढून घेतलेलं आहे बघा या पद्धतीने असं। तर हे सर्व पाकळ्या वेगळ्या केल्यात आणि ही देठ वेगळी केलेली आहेत, मधले कोंब सुद्धा काढून घेतलेत। कारण कोंब मध्ये ना थोडासा कडसरपणा असतो, भाजी कडवट होण्याची शक्यता असते, त्यामुळे हे आपल्याला काढावंच लागते। आपले आता हे फुलं स्वच्छ निवडून झालेली आहेत। त्यानंतर फुलं आहे ना आपल्याला अशा हातानेच असे थोडेसे तोडून घ्यायचे आहेत। म्हणजे ही फुलं आहेत ना एकदम पातळ आहेत, त्यामुळे याला सुरीने चिरण्याची आवश्यकता नाही, हातानेच तुम्ही अशी कुस्करून घेतली तरी चालतील। बघा या पद्धतीने असे तोडून घ्यायचे आहेत आणि शिजतातही लवकर एकदम आणि भाजी पण खूप टेस्टी होते। नक्कीच ट्राय करा बरं का मैत्रिणींनो। बघा या पद्धतीने आता सर्व मी फुलं अशी हातानेच अशी कट करून घेते। तर बघा इथे सर्व आता आपले कट करून झालेलं आहे। बघा या पद्धतीने असं आता कट करून झाल्यानंतर आहे ना पुन्हा एकदा आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। या आधी सुद्धा मी फुलं 2 वेळा धुवून घेतलेली आहेत आणि आपले कट करून झाल्यानंतर सुद्धा आपल्याला फुलं धुवून घ्यायचे आहेत। तर बघा इथे मी पुन्हा एकदा धुवून घेत आहे या पद्धतीने असं आणि चांगले पिळून घ्यायचे आहेत। आपल्याला पिळताना त्यामध्ये ना असा फेस निघतो बघा जरासा, तर तो फेस निघला पाहिजे। या पद्धतीने असे एकदम असे आपल्याला दाबून पिळून घ्यायचे आहेत। बघा हे बघा असे आणि एकदम असं त्यातलं पाणी निचरलं पाहिजे। या पद्धतीने आपल्याला ते फुलं असे पिळून घ्यायचे आहेत। बघा या पद्धतीने तर बघा इथे आता फुलं सुद्धा पुन्हा एकदा धुवून झालेली आहे आपली आणि एकदम कोरडी कोरडी करून घ्यायची आहेत। आपल्याला एकदम त्यातलं पाणी असं निचरलं पाहिजे। बघा या पद्धतीने असे सुके करून घ्यायचे आहेत। आता आपल्याला भाजीला फोडणी करायची, तर गॅसवरती मी इथे कढई ठेवली आहे। कढई गरम झाली की यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे आहे। तर इथे तेल घालून झालंय माझं। त्यानंतर तेल गरम झालं की लगेच आपल्याला याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून घ्यायचं आहे। जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे आपल्याला, म्हणजे फोडणी छान बसते। जिरं तडतडलं की यामध्ये आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी 5 हिरव्या मिरच्या घेतल्या होत्या आणि त्या हिरव्या मिरच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही मिक्सरलाही वाटून घेतल्या तरी चालेल। म्हणजे इथे आपल्याला हिरव्या मिरचीचं वाटण घालून घ्यायचं आहे। तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला, मिरच्या तुम्ही थोड्याफार कमी जास्त करू शकता। मिरची परतून झाली की यामध्ये आपल्याला 1 चमचाभर लसूण घालून घ्यायचा आहे। तर इथे लसूण तुम्ही बारीक कट करून घ्या किंवा तुम्ही थोडासा ठेचून घेतला तरी चालेल। लसूण आणि हिरवी मिरची आपल्याला चांगली 1-2 मिनिट व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे। बघा चांगला मिरचीचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला मिरची परतून घ्यायची आहे। मिरची परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे। तर इथे 1 कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे आणि कांदा घालून घेते। कांदा सुद्धा आपल्याला 1-2 ते 3 मिनिट व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बघा तर मैत्रिणींनो इथे ना तुम्ही पाथीचा कांदा घातला तरीही चालेल, त्याने अजूनच टेस्ट छान येते। कांदा परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद, अर्धासा चमचा आपल्याला इथे गोडा मसाला घालून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो हा गोडा मसाला जो आहे ना तो मी घरीच बनवलेला आहे। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की यामध्ये आपल्याला हादग्याची फुलं घालून घ्यायची आहेत। बघा आणि सर्व असं एक जीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे। बघा असं खूप छान होते ही हादग्याची फुलाची भाजी, नक्की करून बघा आणि करून झाल्यानंतर कमेंटमध्ये मला सांगा की कशी झाली हादग्याची फुलाची भाजी। खूप टेस्टी होते। तर बघा इथे आता मिक्स करून झालंय आणि त्यानंतर आपल्याला झाकण ठेवून एक 5 ते 6 मिनिट याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे, पाणी न टाकता।
तर बघा इथे 5 मिनिट झालेत, पण झाकण काढून आपल्याला एकदा हलवून बघायचं आहे. बघा असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा 2-3 मिनिट झाकण ठेवून आपल्याला व्यवस्थित असं भाजी शिजवून घ्यायची आहे. तर बघा 2-3 मिनिटं झालेली आहेत आणि भाजी आपली व्यवस्थित शिजलेली आहे. आणि आता यानंतर आपल्याला ह्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. तर बघा मैत्रिणींनो, इथे मी मीठ शेवटी घातलेलं आहे. हे महत्त्वाचं आहे बघा, कारण फुलं आहे ना सुरुवातीला जास्त असतात, शिजल्यानंतर ते कमी होतात, म्हणून आपल्याला शेवटी मीठ घालायचं आहे पूर्ण भाजी शिजल्यानंतर. कारण सुरुवातीला जर घातलं तर मीठ आपल्याकडून जास्त पडू शकतं. त्यासाठी आपण भाजी शिजल्यानंतरच मीठ घाला, म्हणजे व्यवस्थित मिठाचं प्रमाण आपल्याला घालता येईल, भाजी खारट होणार नाही. तर आपली भाजी शिजते तोपर्यंत आपण तव्यावरती इथे तीळ भाजून घेणार आहोत. तर इथे 2 चमचे मी सफेद तीळ घेतलेले आहेत आणि तीळ आपल्याला 1-2 मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर बघा इथे 2 मिनिटं फक्त भाजायचे आहेत. आपल्याला तीळ थोडेसे फुलले की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि तीळ आपल्याला थंड करून मिक्सरला वाटून घ्यायचे आहेत. तर बघा इथे तीळ आता आपले भाजून झालेले आहेत आणि इकडे भाजीसुद्धा आपली व्यवस्थित शिजलेली आहे. बघा अगदी सुक्की झालेली आहे. आता ह्यामध्ये आपल्याला तिळाचं कूट घालून घ्यायचं आहे बघा. तर इथे थोडंसं जाडसर कूट मी केलेलं आहे तिळाचं आणि तिळाचं कूट घालून घेतले. तर मैत्रिणींनो बघा इथे तुम्ही शेंगादाण्याचं कूट पण घालू शकता, पण शेंगादाण्याच्या कुटापेक्षा आहे ना तिळाच्या कुटाने एक छान टेस्टी भाजी होते. म्हणजे तुम्ही शेंगादाण्याचं कूट किंवा तिळाचं कूट यापैकी कोणतंही घालू शकता. तर इथे आता मिक्स करून झालेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायची भाजी. आपल्याला खूप छान आणि टेस्टी भाजी होते. ह्या दिवसामध्ये हादग्याची फुलं मिळतात, तर जरूर भाजी करून बघा आणि कशी झाली आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. बघा थोडीशी जवळून दाखवते. वा वा, झाली की नाही छान. तर ही रेसिपी कशी वाटली हादग्याच्या फुलाच्या भाजीची मला नक्कीच खरंच कमेंटमध्ये सांगा. तुमच्या कमेंटने ना वेगवेगळ्या रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळतं. बघा थोडीशी अजून एकदा जवळून दाखवते. झाली की नाही मस्त. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.